नमस्कार, सोनीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत नारळी पौर्णिमा स्पेशल नारळाच्या वड्या, ज्या दिसायला सुंदर, चवीला अप्रतिम आणि बनवायला अगदी सोप्या आहेत। या रक्षाबंधनाला बाहेरून मिठाई न आणता ही नारळाची वडी तुम्ही नक्की ट्राय करा। चला तर मग आपण नारळाची वडी कशी करायची ते बघूया। त्यासाठी सगळ्यात आधी इथे मी मीडियम साईजचे 2 नारळ घेतले आहेत। नारळाचा पाठचा काळपट भाग असा काढून घ्यायचा। तुम्हाला पाहिजे जर तुम्ही असंही डायरेक्ट घेऊ शकतात, पण पाठची साल काढल्यामुळे वडी अगदीच पांढरी शुभ्र होते आणि दिसायला अगदी छान दिसते। आता आपण सुरीने असे बारीक काप करून घेऊ। नारळाचे काप मिक्सरमध्ये घालून छान बारीक वाटून घ्यायचं। अशा प्रकारे आपले खोबरं वाटून तयार आहे। त्यानंतर नारळाचा चव एका वाटीने मोजून घेऊ। इथे बरोबर 3 वाट्या नारळाचा चव तयार झाला आहे। नारळाचा चव मोजूनच घ्यायचा, म्हणजे आपल्याला साखरेचं प्रमाण व्यवस्थित घेता येतं। आता गॅसवर कढई ठेवून त्यात बरोबर 1.5 ते 1.25 कप साखर घ्यायची आहे। त्यानंतर त्यात पाव वाटी पाणी घालून मिश्रण नीट परतवून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला साखर पूर्णपणे पाण्यात विरघळवून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता साखर पूर्णपणे पाण्यात विरघळली आहे। आता आपण त्यात नारळाचा चव घालणार आहोत। हे मिश्रण छान पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं। नारळामुळे मिश्रणाला थोडे पाणी सुटते, त्यामुळे मिश्रण थोडं पातळ होत आहे। आता मंद आचेवर मिश्रण घट्ट होईपर्यंत सतत ढवळत राहायचं। आता 5-10 मिनिटांनंतर इथे मी 1 चमचा तूप घालत आहे। तुपामुळे वडी आतून मऊ आणि वरून अगदी खुसखुशीत राहायला मदत होते। इथे मी 2 मिल्क पावडरचे पॅकेट या मिश्रणात घालणार आहे, जे वजनी प्रमाणात 30 ग्रॅम आहेत। तुम्ही मिल्क पावडर ऐवजी दुधावरची साय अर्धा कप घालू शकतात। मिल्क पावडर घातल्याबरोबर मिश्रण अगदी घट्ट व्हायला चालू झाले आहे। जे काही एक्स्ट्रा मॉइश्चर असेल ते सगळं मिल्क पावडरमुळे निघून जाईल। तुम्ही बघू शकतात आता मिश्रण इथे बऱ्यापैकी घट्ट झालं आहे। आता मिश्रण परफेक्ट झालं आहे की नाही हे आपण चेक करून घेऊ। त्यासाठी इथे एका प्लेटमध्ये थोडंसं मिश्रण काढून थंड करायला ठेवायचं। इथे गॅस मंदच ठेवायचा। तुम्ही बघू शकतात मिश्रण इथे बोटाला चिकटत आहे, म्हणजे अजून थोडा वेळ आपल्याला हे मिश्रण परतवून घ्यावं लागेल। आता 5 मिनिटांनंतर आपण परत थोडं मिश्रण प्लेटमध्ये काढून चेक करून घेऊ। तुम्ही बघू शकता आता मिश्रणाची गोळी तयार होत आहे, म्हणजे आता मिश्रण तयार आहे। मी इथे अजून अर्धा चमचा तूप घालत आहे। तूप घालून मिश्रण एकजीव करून घ्यायचं।
मिश्रण आता कढई सोडत आहे. कढईला अजिबात चिकटत नाही आहे, म्हणजे आता हे परफेक्ट तयार आहे असं समजायचं. मी आधीच इथे एका ताटाला तूप लावून ठेवले आहे. आता हे मिश्रण आपण ताटात काढून घ्यायचं. आता मात्र लगेचच घाई करून मिश्रण ताटात नीट थापून घ्यायचं आहे, कारण मिश्रण लगेच सेट व्हायला सुरुवात होते. मिश्रण गरम असतानाच वड्या कट करून घ्यायच्या, कारण थंड झाल्यावर वड्या करता येत नाही, त्याचा भुगा व्हायला सुरुवात होते. आता त्यावर पिस्त्याची काप लावून छान डेकोरेट करून घ्यायचं. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही ड्रायफ्रूट घेऊन डेकोरेट करू शकतात. आता वड्या 1.5 ते 2 तासासाठी थंड व्हायला ठेवून द्यायचं. आता 2 तासांनी वड्या छान सेट झाल्या आहेत. आता परत एकदा सुरीने वड्या कट करून घ्यायच्या. तुम्ही बघू शकतात वड्या छान निघत आहेत. आता इथे मी तुम्हाला एक वडी तोडून दाखवते. बघा किती छान आतून मऊ आणि वरून अगदी खुसखुशीत वड्या तयार झालेल्या आहेत. आता आपण या वड्या प्लेटमध्ये सर्व करून घेऊ. तयार आहेत आपल्या नारळी पौर्णिमा स्पेशल नारळाच्या वड्या. चला तर मग ह्या रक्षाबंधनसाठी मी दाखवल्याप्रमाणे नारळाच्या वड्या नक्की करून बघा आणि कशा झाल्या त्या कमेंट करून सांगा. तुम्हाला अजून कोणत्या नवीन रेसिपी बघायला आवडेल ते मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.